लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड. हॅलो सर. अरे राम, तू गणपती सुट्टीला गेलायस? दिवाळी झाली तर तू अजून आला नाहीस? अहो सर, गणपतीत मी येणार होतो पण गाड्या फुल होत्या आणि आई बोलली आता गाड्या फुल आहेत तर गणपती विसर्जन करून जा. अरे पण अहो सर ऐका तर, गणपती विसर्जन केला तेवढा तुमचा महाळ सुरू झाला. राम, काम भरपूर तिकडं. अहो सर बरोबर आहे, महाजेवण केला तेवढा दसरा लागला आणि दसऱ्यात आमचा मान लय मोठा. आजी म्हणली पालखीला तूच पाहिजेस बघ. अरे पण राम, कामाचा लोड भरपूर आहे रे. अहो सर ऐकून तर घ्या, दसरा संपला तेवढ्यात दिवाळी आली आणि काकी म्हणली आता एवढा दिवस थांबलाच आहे तेवढी दिवाळी करून जा. अरे राम, पण तुझं काम कोण करणार? अहो सर ऐकून तर घ्या, दिवाळी झाली तेवढ्यात का नाही आमचं भात कापायला सुरू झालं. आता काका म्हणला भात कापायला कोण माणसं नाहीत, तेवढं थांबलाच आहे तर भात कापून जा. अरे पण राम, उद्या तरी येणार आहेस का नाही? अहो सर मी उद्या येणारच होतो, तेवढ्यात आमचा आजोबा म्हणलं अरे ऊस तुटीला आलाय बघ, माणसं कोण मिळत नाहीत, तेवढं ऊस तोडतो तेवढं कारखान्यात टाकतो आणि मग 31 डिसेंबर पर्यंत नक्की येतो सर. ठीक आहे बाबा. अहो सर, माझा बेस्ट एम्प्लॉयचा अवॉर्ड तुम्ही द्यायचं मला विसरू नका. तुम्ही मागे जेव्हा मी पार्टी केली माहिती आहे काय 15 ऑगस्टला, तेव्हा मला बोललेला की बेस्ट एम्प्लॉयचा अवॉर्ड तुलाच देणार. अरे काय तुला आवडतो बाबा इथं? अहो सर सर